सो हाय गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन मिनी ब्लॉगमध्ये। आज आम्ही निघालो आहे भटकंती करायला नेचरमध्ये आणि आज आम्ही चाललो आहे कर्जतला, जिथे जाताना आम्हाला हे असे ब्युटिफुल व्ह्यूज कॅप्चर करायला भेटले। बघू शकता किती सुंदर आहे हा निसर्गाचा नजारा। सो आम्ही निघालो आहे आता। रस्त्यात आम्हाला खूप छान छान अशी ग्रीनरी नेचर व्ह्यूज बघायला भेटले। हा असा रस्ता होता तिथे जायला। आम्ही आता कर्जतमध्ये पोचलो आहे, त्या वेनी चाललो आहे आम्ही, जिथे तो डॅम आहे। आम्हाला एक डॅम भेटलेला सोनारपाडा, आणि आम्हाला रिटर्न येताना भिवपुरी वॉटरफॉल्सला थांबायचं होतं, बट आम्हाला तिथेच खूप आम्ही एन्जॉय केलं, छान वाटलं। आम्ही तिथे विजिट केलं आणि तिथून आम्ही रिटर्न निघालो। सो असा हा रस्ता होता। थोडा रस्ता खराब आहे, तिथे गावातून रस्ता जातो हा, आणि तिथे आम्हाला जायचं होतं। तो आमचा मेन पॉईंट आहे, रिच जिथं आम्हाला करायचं आहे। सो हा असा रस्ता होता तिकडे, आणि जो मेन तिथे जायचा रस्ता होता हा तर खूप खराब होता। रस्ते चांगले नाही आहेत, बट ट्रस्ट मी, पुढचं जे व्ह्यू आहे ते पण खूप छान आहे, खूप मस्त वाटलं तिथे। आता आम्ही इथे पोचलो आहे। हे जे वरचा डॅमचा हे व्ह्यू आहे, इथं नदी आहे, पाणी, इथे पण आपण भिजू वगैरे शकतो, बट हे पण व्ह्यू छान होता। बट आम्हाला अजून एक्सप्लोर करायचं होतं, काय आहे काय नाही, तर आम्हाला आवडतं एक्सप्लोर करायला, त्यामुळे आम्ही बघत होतो। तर आम्हाला हे बटरफ्लाय भेटलं छोटंसं, त्याच्यासोबत आम्ही मस्ती केली, थोडीशी मजा केली तिकडे, आणि आम्ही तिथे एक्सप्लोर करत होतो आतमध्ये काही अजून आहे का वॉटरफॉल्स वगैरे। सो आम्हाला तिथे काही भेटलं नाही, बट आम्हाला हा जो डॅमच्या खालचा व्ह्यू होता, जिथं वॉटरफॉलसारखाच हा नजारा आहे, खूप सुंदर होतं, मला खूप आवडलं, इथे खूप छान वाटलं। आणि हे आम्ही बघितलं, तिथे आम्ही नाही, बट तिथं आम्ही भिजू नाही शकलो, कारण ते खूप खोल होतं, खाली उतरायला येणार नव्हतं, अँड इट्स रिस्की। सो आम्ही तिथून निघालो, आम्ही खालून परत सुरुवात केली। आम्हाला बघायचं होतं इथं काय काय आहे, काही अजून प्लेसेस आहेत का छान व्ह्यूज वगैरे असं, तर आम्ही एक्सप्लोअर करत होतो। त्यात आम्हाला इथे मध्ये भेटलं थोडासा बसायला, तिथं आम्ही मस्तपैकी बसलेलो, तिथं आम्हाला मासे भेटले, तर आम्ही खेळलो थोडंसं। त्यानंतर आम्हाला हा ओढा भेटला वाहणारा, स्वच्छ पाणी होतं हे, त्यामुळे आम्ही इथं थोडंसं भिजलो, कारण वरती पाणी एवढंसं छान स्वच्छ नव्हतं, घाण पाणी होतं त्यामुळे। सो इथं खूप आम्ही मज्जा केली, भिजलो मस्तपैकी, शांतपणे पाण्यात पाय टाकून आम्ही बसलेलो, खूप मस्त वाटलं। हे असं एक आपण वीकमधून एकदा तरी असं फिरलं पाहिजे, जे की आपल्या डेली लाईफमधून आपल्याला थोडंसं रिलॅक्स वाटेल। अँड देन आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। थँक्यू।